हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार. नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल. फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा. मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपाचं सौगाते मोदी अभियान. ठाकरेंची टीका. तर शिवरायांचा एकेरी उल्लेखावरून अमित शहा आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. उच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही. उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला. कारवाई दरम्यान दगडफेकीत 31 पोलीस जखमी. आरोपींची धरपकड. नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन. अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माधाच्या कॅमेऱ्यानं टिपली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानं काँग्रेस आक्रमक. ईडी विरोधात देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं. तर रॉबर्ट वाड्राची ईडीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीला अजित पवारांना बोलावणार नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार. जयंती सोहळ्याचं शहांना निमंत्रण देणार असल्याची माहिती. डॉक्टर घैसासांनीच आयव्हीएफ ट्रीटमेंट करायला सांगितल्याचा भिसे कुटुंबाचा दावा. तर उत्पन्नावरून ट्रोल करणाऱ्यांना रेशन कार्ड दाखवून उत्तर. डॉक्टर घैसास यांना येत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संरक्षण. हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल. स्थगिती द्यायला तुर्तास नकार. उद्या पुन्हा सुनावणी. मुर्शिदाबादमधील दंगल पूर्वनियोजित. ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. बंगालच्या बदनामीसाठी भाजप व्हिडिओ पसरवत असल्याचा आरोप. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध टोकाला. ट्रम्पने चीनवर आणखी 100% कर लादला. एकूण कर 245%. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय 10च्या बातम्या एबीपी माझा. आणि आता बातम्या सविस्तर.